तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती घरात सगळीकडे भुवनेश्वरीला शोधत असतो. घरातील सगळ्यांना तिच्याबद्दल विचारत असतो, पण त्याला घरात भुवनेश्वरी कुठेही सापडत नाही किंवा घरातील कोणीही त्याच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. आणि त्यामुळे मग अधिपती भुवनेश्वरीला शोधायला घराबाहेर पडतो. अक्षरा त्याला समजवण्याचा खूप वेळा प्रयत्न करते खरी, मात्र काही उपयोग होत नाही. अधिपती तिचं काही न ऐकताच घराबाहेर पडतो आणि मग त्यानंतर अक्षरा चारुहास सरांना आणि आजींना विचारायला सुरुवात करते की नेमकं काय झालं आहे, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का दिसताय आणि भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत. अधिपती जे काही बोलतायत ते अगदी खरं आहे. आम्ही इथून गेल्यापासून त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. नेमकं काय घडलंय. पण त्यावर चारुहास सर काहीच उत्तर देत नाही. ते खाली मान घालून उभे असतात. त्यामुळे अक्षरा आजींना विचारते तर आजी म्हणत असतात की मी तुला काही सांगू शकत नाही. त्यामुळे अक्षरा काळजीत पडते. दुसरीकडे ओंकार अधिपतीच्या स्वागतासाठी फुलं घेऊन उभा असतो आणि तितक्यात अधिपती आल्यामुळे ओंकार खूप खुश होतो. मात्र अधिपती रागातच ती फुलं गाडीवर फेकून देतो आणि ओंकारला विचारतो की आईसाहेब इकडे आल्यात का. त्यावर ओंकार सांगतो नाही. पण काय झालं. तर अधिपती त्याला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणतो की आईसाहेब नक्की कुठे गेल्यात काहीच माहीत नाही. आणि मग तो ओंकारवरच चिडतो आणि त्याला विचारतो की मी तुला सांगितलं होतं ना, आम्ही इथे नसताना घराकडे लक्ष ठेव. मग काय झालं. तर ओंकार म्हणत असतो की भावा फॅक्टरीमध्ये सगळं ठीक होतं म्हणून मी तुला कॉल केला नाही, पण घरात काय झाले मला माहीत नाही. आणि तो अधिपतीची माफी मागतो. तर दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना विचारत असते की बाबा प्लीज सांगा नेमकं काय झालं आहे ते. आणि मग चारुहास सर अक्षराला सांगतात की भुवनेश्वरीला मी हाताला धरून या घराबाहेर काढलंय. आणि ते ऐकून अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचारते की बाबा हे काय बोलताय तुम्ही, प्लीज मला सांगा की हे खोटं आहे. पण चारुहास सर म्हणतात की नाही अक्षरा, हे खरं आहे. मी भुवनेश्वरीला या घराबाहेर काढले. आणि मग ते अक्षरा आणि अधिपती ज्या दिवशी फिरायला गेले त्या दिवशी जे काही घडलेलं असतं ते सगळं काही तिला सांगतात. आणि ते ऐकून अक्षराला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणते की बाबा हे काय केलं तुम्ही, म्हणजे एवढं नेमकं काय घडलं होतं की तुम्ही मॅडमला सरळ हाताला धरून घराबाहेरच काढलं. आणि आता जर हे अधिपतींना कळलं तर काय होईल कळतंय का तुम्हाला. आपल्या घरात कोणतं वादळ येईल माहिती आहे का तुम्हाला. पण चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा म्हणूनच मी अधिपतीला काही सांगणार नाही आहे. पण अक्षरा म्हणते की बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय. आईसाहेब दिसल्या नाहीत म्हणून अधिपती किती पॅनिक झाले आहेत आणि ते आता मॅडमला शोधण्यासाठीच बाहेर गेलेत. त्यांना कसं शांत करायचं. तर आजी खूप रडत असतात. त्यांना हे सगळं सहन होत नाही. तर अक्षरा त्यांना धीर देत समजवण्याचा प्रयत्न करत असते. तर आजी तिला सांगत असतात की मी जावई बापूंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला गं, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. त्या दिवशी यांचं कडाक्याचं भांडण झालं. मी दोघांनाही समजावत होते पण कोणीच माझं काही ऐकलं नाही. तू माझ्या भुवीला आण ना गं शोधून. ती कुठे गेली आहे मला काहीच माहीत नाही. ती घरातून बाहेर पडल्यापासून तिचा एक फोनही नाही. मी रोज फोन उशाशी घेऊन झोपते. मात्र हे सगळं ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं. तर चारुहास सरांना सुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव होत असते. दुसरीकडे अधिपती आणि ओंकार सगळीकडे भुवनेश्वरीचा फोटो दाखवत तिला शोधत फिरत असतात. तर इकडे अक्षरा आजींना पाणी देते आणि त्यांना काळजी करू नका असं सांगते. तर आजी रडतच म्हणत असतात की अगं कशी काळजी नको करू, माझ्या पोटचा गोळा आहे तो. पावसा पाण्याची भुवी कुठे फिरत असेल मला काही माहीत नाही. आणि मी अशी ही म्हातारी, मला तिला शोधताही येत नाही. माझ्यासाठी तू तिला शोधून आण ना गं. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो आजी तुम्ही काळजी करू नका, आपण मॅडमला नक्की शोधून आणूयात. आणि हे त्यांचं घर आहे, इथे असणारी माणसं त्यांची आहेत. त्या आपल्यापासून किती दिवस लांब राहतील. मला तुम्ही सांगा की त्या कुठे गेल्या असतील असं तुम्हाला वाटतं. मात्र आजी म्हणतात की मला काहीच माहीत नाही. गेल्यापासून तिचा एकदाही फोन आलेला नाही आहे. आणि त्यामुळे अक्षरा अजूनच काळजीत पडते. काय करावं तिला सुचत नाही. ती आजींना विचारत असते पण त्या दिवशी नेमकं असं काय झालं. तर आजी तिला सांगू लागतात की ते दोघेजण नेहमीसारखेच एकमेकांशी वाद घालत होते, पण नंतर शब्दाला शब्द वाढत गेला आणि सगळंच टोकाला गेलं. मी त्यांना माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी होत्याचं नव्हतं झालं. आणि ते सगळं काही ऐकून अक्षरा म्हणते की आजी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी तुम्हाला शब्द देते की मी मॅडमला नक्की परत घरी घेऊन येईल. आणि मग ती
चारुहास सरांकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे भुवनेश्वरी कुठेही सापडत नसल्यामुळे शेवटी मग अधिपती पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तो तेथील इन्स्पेक्टरला सांगतो की आमच्या आईसाहेब मला कुठेच सापडत नाही आहेत. गेल्या 4-5 दिवस आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा आईसाहेबांचा फोन बंद होता आणि आजच आम्ही कोल्हापूरमध्ये आलो आहे. आल्यापासून आम्ही त्यांना सगळीकडे शोधलं पण त्यांचा कुठेही पत्ता नाही आहे. फोनसुद्धा बंद आहे. घरातल्यांनासुद्धा काहीच माहिती नाही. आणि ते ऐकून इन्स्पेक्टर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही भुवनेश्वरी मॅडमला शोधायचा पूर्ण प्रयत्न करू. दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांसोबत बोलत असते. ती विचारत असते की बाबा हे काय केलं तुम्ही? अधिपतीनं जेव्हा या सगळ्याबद्दल कळेल तेव्हा घरात कोणतं वादळ येईल कळतंय का तुम्हाला? पण चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा, मी जे काही केलं ते योग्यच केलं. तसंही त्या भुवनेश्वरीला या घरात कोणतंही स्थान नव्हतं आणि तिच्यामुळे या घराची काय अवस्था झाली आहे बघतेस ना तू. त्यामुळे मी तिला या घराबाहेर काढलं. पण ते ऐकून अक्षरा म्हणते की बाबा हे खूप चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, अधिपतींसाठी भुवनेश्वरी मॅडम फक्त आई नाहीत तर देवी आहेत. मात्र त्यांना घराबाहेर काढून तुम्ही त्यांना दुखावलं आहे. आता अधिपती कसं रिॲक्ट करतील काहीच माहीत नाही. तुम्ही त्यांच्या शरीरातील एखादा अवयवच बाजूला काढून ठेवला आहे असं मला वाटतंय. तिकडे सुद्धा अधिपती खूप काळजीत होते, त्यांचं कोणत्याही गोष्टीत लक्ष नव्हतं. शेवटी आजींनी त्यांना जेव्हा सांगितलं की मॅडमचं मौन व्रत आहे तेव्हा कुठे ते थोडे शांत झाले. पण आता हे सगळं कळल्यावर काय होईल? मात्र चारुहास सर म्हणतात की अक्षरा, मला नाही माहीत पण मी जे काही केले ते योग्यच आहे. पण अक्षरा म्हणत असते की बाबा मॅडम कुठे असतील याचा तुम्हाला काहीतरी अंदाज असेल ना? पण चारुहास सर म्हणतात की नाही, मला काही माहीत नाही. त्यामुळे मग अक्षराची काळजी अजूनच वाढते. दुसरीकडे अधिपती सगळ्या मंदिरांमध्ये भुवनेश्वरीला शोधत असतो पण त्याला ती कुठेही सापडत नाही. तो देवाकडे भुवनेश्वरीसाठी प्रार्थना करतो तर चंची आणि दुर्गी त्याचाच पाठलाग करत असतात. आणि मग एके ठिकाणी त्या अधिपतीला जाऊन भेटतात आणि त्याला भुवनेश्वरीबद्दल विचारतात तर तो सांगतो की आईसाहेबांचा काहीच पत्ता लागत नाही आहे. आणि मग तो पुन्हा त्यांची शोधाशोध करायला निघतो. पण तितक्यात दुर्गी मोठ्याने म्हणते की जर ताई स्वतःहून घर सोडून गेली असती ना तर एक वेळ ती सापडलीसुद्धा असती. पण आता ती सापडणार नाही. आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे तुला, काय माहिती आहे तुला आईसाहेबांबद्दल? आणि त्यावेळी मग चंची अधिपतीला सांगू लागते की मावशी स्वतःहून घरातून निघून गेलेली नाही आहे, तिला घरामधून हकलून दिलं आहे. ते ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. तो विचारतो की कोणाची एवढी हिंमत झाली आमच्या आईसाहेबांना घरातून हकलून देण्याची? आणि मग चंची त्याला सांगते तुमच्या वडिलांची, मोठ्या मालकांची, त्यांनीच मावशीला हाताला धरून घराबाहेर काढले. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.